आज आपण एक अशा पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत ना काय भिजवायचं, ना काय वाळवायचं, ना काय वाटायचं. पटकन असा हा नाश्ता, तुम्ही बिना झंझटचा हा नाश्ता म्हणू शकता आणि झटपट असा तयार होतो. जास्त मसालेही लागत नाहीत आणि घरच्या सामानामध्ये पटकन असा हा होऊन जातो आणि सगळ्यांच्या आवडीचा हा नाश्ता आहे. एकदा नक्की ट्राय करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये इथे बेसन घेतलेलं आहे 1 कप. त्याचबरोबर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रव्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता. पण तांदळाच्या पिठाने जी चव येते ना ती त्याला येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तांदळाचं पीठच वापरण्याचे. जिरे आणि हळद घालून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घालायचं. बघू, जास्त आपल्याला मसाले सुद्धा ॲड करायची गरज नाही. पटकन असे होतात. थोडं पीठ पाणी घालून आहे ना हे पीठ बॅटर बनवून व्यवस्थित घ्यायचं. तुम्ही एकदम पाणी टाकलं ना तर बॅटरचं जे कन्सिस्टन्सी असते ना ती चुकू शकते. किंवा थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे की व्यवस्थित होतं. आणि तांदळाचं आणि ह्याचं पीठ पटकन असं वेगळं जातं. त्यामुळे आपल्याला पाणी हळूहळू थोडं घालूनच हे बॅटर घ्यायचं. बघा, अशा पद्धतीचं हे बॅटर तयार केलं आहे. कन्सिस्टन्सी त्याची बघू शकता तुम्ही कशी छानशी अशी तयार झाली. किती बघा पटकन असा हा नाश्ता होतो. आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पटकन करून घ्या. तसंच बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता इथे ह्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. मिरची मोठी कापली तरी हरकत नाही. मिरची आपण तशी काढूनच ठेवणार आहोत. तर बघा, मिरची घालायची आहे तिखटानुसार, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता. कोथिंबीर भरपूर अशी घालायची. कोथिंबीरनं खूप छान चव येते. आणि एक थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे. त्याचे असंच किसून घालायचं आहे म्हणजे त्याने छान. परत हे बॅटर मस्त असं मिक्स करून घ्यायचं. हे बनवायला एकदम सोपं आहे आणि झटपट होतं. अगदी कमी वेळ लागतो. बघा, जसं की आपण बेसन पोळ्या करतो त्याच पद्धतीचं आहे, पण थोडंसं असं वेगळं क्रिस्पी असं थोडंसं. आणि ह्या काय भिजवायचं टेन्शन नाही. कधी 10 मिनटं रेस्ट करा, हे करा, असं काहीच नाही आहे. पटकन असं हे होणारं आपलं हे बॅटर आहे. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला विनो टाकायचं आहे. 1 विनो. थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं आणि हे हलक्या हाताने व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे फुलावं यासाठी याच्यामध्ये विनो घालायचा आहे. विनो हा एक सिक्रेट समजून जावं तुम्ही, असं आहे. आता इथे एक तुमच्याकडे जो पण एक जाड याची बुडाची कढई असेल, काय असेल, किंवा तव्यावरती सुद्धा तुम्ही हे करू शकता. आता इथे तेलाचं थोडंसं जास्त घेतलेलं आहे, कारण हे आता भाजून आपल्याला तळण्यापेक्षा आपण भाजून काढणार आहोत. तसं तेल घालायचं. पटकन ह्याच्यामध्ये 1 ते 2 पळी तुम्हाला जितकं मोठं छोटं हवं आहे किंवा तुमच्या कढईमध्ये किती बॅटर बसू शकतं या पद्धतीने तुम्ही बॅटर कमी जास्त घालून मस्त 1 ते 1.5 मिनटं असंच आपल्याला एका साईडनं भाजून घ्यायचं आहे. अजिबात त्याला हलवायचं नाही आहे, तेही हे करायचं नाही आहे. 1 ते 1.5 मिनटानंतर आपल्याला हे झाकण ठेवायचं, उतरायचं आणि मग आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी मारून घ्यायचं. वरतून तेल सोडायचं म्हणजे की वरची बाजू सुद्धा आपली व्यवस्थित अशी भाजली जाईल आणि झाली जाईल. बघू शकता किती छान असे फुललेले आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर असे दिसते. बघू शकता तुम्ही. कमीत कमी वेळामध्ये हा होणारा आणि मुलांना आवडीचा, तुम्हालाही झटपट अशी, किंवा तुम्ही दुपारी 4 वाजता वगैरे जर तुम्हाला काही खायची इच्छा झाली तर तुम्ही हे पटकन असं बनवू शकता. तोंडाला चव आणणार. आणखीन एक तुम्हाला मी इथे करून दाखवते. तेल घालायचं आहे त्याच पद्धतीने. बॅटर घालायचं. तुम्ही एक पळीने सुद्धा बॅटर बनवू शकता, छोटे मोठे सुद्धा बनवू शकता. किंवा तुम्ही जर समजा हे आहे ना, तुम्ही आप्प्याच्या भांड्यामध्ये सुद्धा छोटे सुद्धा अशा पद्धतीने आप्पे केल्यासारखे सुद्धा बनवू शकता. मस्त लागतात. बघा, वरतून असं झालेलं आहे. बघा, घरपूस किती छान असं भाजलेलं आहे. एकदम छान लागतं चवीला. एकदा नक्की हे ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त दिसत आहेत. थोडंसं आपल्याला हे भाजायला वेळ लागतो, नाहीतरी अजिबात ह्याला दुसरा वेळ लागत नाही. बॅटर तरी बनवायला आपल्याला कितीसा वेळ लागतो असं बघा. अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व करून इव्हिनिंगलाच वगैरे तुम्ही खाऊ शकता. मस्त असा हा पौष्टिक, सकाळी सुद्धा झटपट मुलांच्या डब्याला सुद्धा हा देऊ शकता. इतका छान असा हे नाश्ता बनतो. डब्याला सुद्धा पूर्वतयारी सुद्धा करावी लागणार नाही. झटपट असा होणारा हा नाश्ता आहे. तर किती छान असा बघा
मऊ आणि आतून सुद्धा जाळीदार असा बनलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा, मला सुद्धा समजेल की कुठे कुठे माझे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत। चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।